अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागलंय। जागतिक संकटावर मोदींनी केलेलं आवाहन सकारात्मकतेनं घ्यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं पुन्हा एकदा जनतेला आवाहन। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या घटवल्या। एकनाथ शिंदेंचा ठाणे ते मुंबई इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रवास, तर सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या आम्ही कमी करतोय, मुख्यमंत्र्यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातनं एका महिलेला अटक, तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा सीबीआयची कारवाई। 3 संशयित चौकशीसाठी ताब्यात। आगामी निवडणुकीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधनं लढणार, रोहित पवारांचा दावा। निदा खानला आश्रय देणं भोवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर कारवाई दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त। राज्यामध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। बहुतांश जिल्ह्यांमधलं तापमान 40 अंशांच्या पार। पुढच्या 3 दिवसात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता। आणि महाराष्ट्र टीव्हीजे पुरस्कार सोहळा 2026 संपन्न। सर्वोत्कृष्ट पर्यावरण वृत्त पुरस्कार लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेंना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।